कुरणच्या परिसरामध्ये जैन पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पुढे आल्यानंतर आम्हाला हे दृश्य पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वन खात्याच्या माध्यमातून वृक्षतोड करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। माहिती घेतल्यानंतर असं कळालं का ही झाडं काही उपयोगाची नाहीत, म्हणून आम्ही ती तोडतोय आणि ही झाडं यांनीच त्या ठिकाणी लावलेली आहे वन खात्याने। आणि वन खातं 20 वर्षानंतर जागं झालंय आणि आत्ता त्यांच्या लक्षात आलंय का 20 वर्षानंतर ही झाडं काही कामाची नाहीत। आता पर्यावरणाची परिस्थिती आपण खात्याने लावली तुम्हाला कोणी सांगितलं? आता वन खात्याचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं की वन खात्यानेच लावली, तशी उगलेली झाडं नाही आहेत, ही वन खात्यानेच लावलेली आहेत। आणि 20 वर्षापूर्वी वन खात्याने ही झाडं लावली आणि वन खात्याचीच लोक जर आज ती झाडं तोडत असतील आणि आज 20 वर्षानंतर त्यांना उपरती झाली की ही काही कामाची नाहीत। अरे पर्यावरणाचं वाटोळं झालंय, उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि आज आमचा शेतकरी बळीराजा पावसाची वाट पाहत ते चातकासारखा आकाशाकडे डोळे लावून आहे आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश आपण सगळ्या दुनियेला देतोय। झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश आपण जगाला देतोय। परवाच माझा वाढदिवस साजरा करत असताना जुन्नरमध्येच जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्ष लागवड करण्याचं काम आमच्या काही कार्यकर्त्यांनी, प्रमोद आणि या सगळ्या मंडळींनी केलं। आम्ही त्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी लोकांना संदेश देतोय आणि वन खातं मात्र एका बाजूला अशा पद्धतीनं जर वृक्षतोड करत असेल तर या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हे खपून घेतलं जाणार नाही। आणि कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या हे आम्हाला त्या ठिकाणी विचारायचं आहे। या ठिकाणी प्रदीप चव्हाण वनक्षेत्रपाल यांना मी त्या ठिकाणी आत्ता फोन केला, ते म्हणले मी सुट्टीवर आहे आणि मला येता येणार नाही। त्यांनी आपले विदाटे यांना या ठिकाणी पाठवलंय, परंतु या पद्धतीनं जर वन खातं अशा पद्धतीनं मनमानी करत असेल तर मग मात्र वन खात्याच्या विरोधामध्ये आम्हाला देखील या ठिकाणी काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि तातडीनं वन खात्यानं ही जी वृक्षतोड आहे ही थांबवली पाहिजे। या ठिकाणी खरं पाहिलं तर 20 वर्षाची झाडं म्हणजे मोठी मोठी झालेली झाडं तोडण्याचं काम चालू आहे। आता हे सांगतायत की आम्ही पुन्हा वेगळ्या पद्धतीची झाडं लावणार आहोत। अरे पण मोकळ्या माळरानामध्ये तुम्ही ती लावा। आज जी झाडं आहेत ती तोडण्याचं काम कशासाठी तुम्ही करताय? आणि तुम्हीच एका बाजूला सांगताय तुम्हीच लावलेली झाडं आज तुम्हाला कामाची नाहीत असं वाटायला लागलेत आणि तुम्ही तोडायला लागलेत, ही कुठली पद्धत आहे? म्हणून हा प्रकार तातडीने या ठिकाणी थांबला पाहिजे आणि या संदर्भामध्ये वेळ पडली तर वनमंत्र्यांपर्यंत या संदर्भामध्ये याची चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई करण्याची मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय। आणि वन खात्यानं आता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये हातामध्ये घेतला पाहिजे। जे मोकळ्या जागा त्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्या ठिकाणी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे। आमच्या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर लावलेलं झाडसुद्धा काढायचं म्हणलं तर यांची परवानगी आम्हाला घ्यावी लागते। म्हणजे आम्ही लावलेलं झाड, आम्ही मोठं केलेलं झाड आम्हाला यांच्या परवानगीशिवाय तोडता येत नाही आणि यांना मात्र हे मनाचे राजे झालेत, मनाचे मालक झालेत आणि काही करायला लागलेत। ही गोष्ट या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही आणि वन खात्यानं ताबडतोब आपल्या कारभारामध्ये या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। विदाटे साहेब, आता एकीकडे आपण वृक्ष लागवड करा असं सांगतो, दुसरीकडे मात्र तुम्हीच लागवड केलेली झाडं मोठमोठी तुम्हीच तोडताय, ते मागचं नेमकं कारण काय आहे? नाही सर, जुन्नर वन विभागाच्या वतीने सर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी 49 जी संस्था आहे तर यांचं काम आम्ही वर्षभर, तसं मी 20 वर्षापासून त्या कंपनीच्या लावगडीच्या किंवा ती जे गावोगावी त्यांनी लावगड केलेली वाढदिवसाच्या निमित्ताने, तर त्याची आम्ही 1 वर्षभर त्यांच्याशी संपर्कात होतो। सर तोडताय का? तर तोडण्यामागचा उद्देश सर असा आहे, मोठी झाडं, पाऊस पडत नाही, वृक्ष आपण लागवड करा आपण लोकांना सांगतो। हो बरोबर, एखाद्याने बांधावरचं झाड तोडलं तर आपण त्याच्यावर कारवाई करतो आणि आता तुम्हीच एवढी मोठी झाडं तोडताय। नाही, हिच्यात आहे ना आपण फक्त ग्लिरिसिडे ही जात सर याची लागवड कोणी केली होती? याची लागवड पूर्वी सरकारनेच केली होती, वन खात्यानेच केली होती। तोडतो का आपण? जमिनीची धूप थांबवावी त्यावेळेला हे बियाणं उपलब्ध असल्यामुळं याची लागवड झाली असावी। साधारण मी पण 10-15 वर्ष म्हणजे याचा मानवाला काही दुरुपयोग होतो का किंवा मानवाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का म्हणून झाडं तोडली? या झाडांचा अभ्यास झाल्याच्या नंतर वन खात्याकडून त्याच्यावरती कोणताही पक्षी बसत नाही, त्याच्यावरती जो चिकटा येतो। वन खात्याच्या लोकांना त्यावेळेला या गोष्टी काय लक्षात नव्हत्या आल्या का? आजच आल्या का 20 वर्षानंतर लक्षात? म्हणजे हे बघा, हे कुठलीही वनस्पती असू द्या ही पर्यावरणाच्या दृष्टीनं आवश्यक आहे। कोणत्याही जातीचं झाड असू द्या, ते झाड पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। काढली पाहिजे पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे। नाही मग लावलीच का? आमचं हे म्हणणं आहे
मग त्यावेळेचे वन खात्याचे अधिकारी बिंडोक होते का? त्यांना कळत नव्हतं का? सर पण पूर्वी मग लावली कशी? अवघड झालती, पण आता जे निदर्शनात येतं जे आपले पण ही झाडं आरोग्याला घातक आहे हो असा रिपोर्ट कोणी दिलाय? रिपोर्ट नाही सर. आता आमच्या ज्या वन विभागामध्ये आम्ही जे आता प्लॅन्ट चालू होते तर हिच्या ट्रायल बेस म्हणून 3-3 हेक्टर असं प्रत्येक तालुक्यात क्षेत्र ते निवडायला नाही सर, सांगितले. झाडं काढतायत ठीक आहे, जे काय असेल चूक बरोबर, परंतु ही झाडं पक्ष्यांना अपायकारक आहे, मानवाच्या आरोग्याला अपायकारक आहे असा अहवाल कोणी दिलाय? सर याच्याबाबत आपण प्रदीप चव्हाण साहेबांना लावून फोन लावू शकतो. आणि ह्या जातीमुळे खाली गवत सुद्धा येत नाही, कोणता प्राणी पक्षी बसत नाही, तर हिच्यातली फक्त आपण ग्लेरिसिडिया ही जात पक्षी बसत काढतो. नाही म्हणता, याच्यामध्ये खूप पाण्याच्या बाटल्या आहेत, आतमध्ये खूप पाण्याच्या बाटल्या आहेत, मग लोक आतमध्ये बसले असणार ना, पाण्याच्या बाटल्या कुठून आल्या आतमध्ये? पाण्याच्या बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या आहेत, बिअरच्या बाटल्या आहेत, सगळं इथं. तेव्हा तुम्ही तोडणं काय सिस्टम नाही असा हा भाग वेगळा. आपण याच्यातले 2-2.5 हेक्टर आपण पहिल्यांदा फक्त ग्लेरिसिडिया ही जात. हॅलो, हा साहेब, आता ही आरोग्याला घातक आहेत ही झाडं, असा रिपोर्ट कोणाकडं मिळालाय का तुम्हाला? तसा असं काही रिपोर्ट आहे का? सर कसं आहे, जे काय आपलं पुरणच्या जैन कॉलेजची समोरची जे झाडं आहेत. हा, नाही, तुम्ही म्हणता ही आरोग्याला घातक अशी आहेत, ह्याच्यावर कुठला पक्षी बसत नाही. आहे ना अहो, पण तसं काही रिपोर्ट कोणाचा अहवाल? जे काय पब्लिकेशन जे मी शोधतो आणि तुम्हाला पाठवतो. पण कारण जे काय नाही, तुम्ही शोधताय, नंतर पाहताय आणि आम्हाला पाठवताय. पण तुम्ही मला सांगा, तसं काही नसताना तुम्ही मग सुरुवात कशी केली तोडायला? हे बघा सर, त्याच्यामध्ये जे काही ग्लेरिसिडिया आहे किंवा गिरीपुष्प झाड आहे त्याला उंदीर मादी म्हणतात. आपण म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला जर विचारलं, साहेब, ही तुमच्याच लोकांनी लावलेली झाडं आहे, वन खात्यानेच लावलेली झाडं आहेत. तुम्हीच लावताय, तुम्हीच तोडताय, तुम्हीच ठरवताय, हे सगळं तुमचंच चाललंय. हे बघा, आमच्या दृष्टीनं महत्वाचं काय माहिती का? आज पर्यावरणाचं वाटोळं झालंय, पाऊस पडत नाही, उष्णता दरवर्षी वाढत चाललेली आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढले, ऑक्सिजन कमी होत चाललाय. आम्ही वृक्ष लावा, वृक्ष जागवा, झाडं लावा म्हणतोय, आणि एका बाजूला वन खातं जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे ना? हे बघा साहेब, वर्किंग प्लॅन नुसार ज्या ठिकाणी ग्लेरिसिडिया जे लावलेले आहेत त्या ठिकाणी आपण ते काढून त्याच्या जागी त्या ठिकाणी आपण. अहो, पण हा शहाणपणा तुमच्या लोकांना आधी सुचायला पाहिजे होता. हे उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. आणि आज शहाणपणा, हे बघा, शहाणपणा म्हणण्यापेक्षा जे आहे वास्तव आहे त्या वास्तवीच्या आधारित आपण जे काही. हो, 2 मिनिटं शहाणपणाच म्हणतो मी त्याला परत. याचं कारण असं का तुमच्याच लोकांनी वन खात्यानंच लावलेले, भले तुम्ही नसाल, पण तुम्हीच लावलेली झाडं आहे, तुम्हीच तोडताय, असं त्याचा अर्थ आहे ना? सर तसं नाही होत. एक मिनिट, जे काही झाडं लावलेलं आहे, पुष्प आहे, आता सध्या त्याचं जर सगळं आपण रिझल्ट बघितले तर त्याच्यावर जो काही चिकट द्रव येतो किंवा त्याच्या आसपास काही येत नाही सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे इथं लोक बसतायत, दारू पितायत, दारूच्या बाटल्या आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत, सगळं मस्त चाललंय. तुम्ही म्हणता आसपास कोणी येत नाही. आतमध्ये चला, मी दाखवतो. तुम्ही आले नाही इथं, नाही दाखवलं असतं सगळं. फिरलोय की आतमध्ये आम्ही सगळं. आता पण कुठं काही हे करत आहे? हो, इथं लोक बसतात दारू प्यायला, दारूच्या बाटल्या आहे, पाण्याच्या बाटल्या आहे, सगळं काय. चला, मी लागलं दाखवतो. त्याचं शूटिंग घ्या वाणी साहेब, त्याचं मी दाखवतो तुम्हाला शूटिंग. लोक आहेत ते. अहो, कोणी रस्त्याची येणारे जाणारे लोक बसतायत, ती जर तुम्ही म्हणताय मानवाला, हे बघा मुद्दा काय आहे, मानवाला जर ते हानिकारक आहे तर लोक कसं काय बसतात मस्तपैकी त्याच्या सावलीला? साहेब, हे बघा, जेवढा माझा अभ्यास आहे त्या गोष्टीवर मला वाटतंय का ते झाडं आहे, वरिष्ठांची परवानगी पण देखील घेतलेली आहे. तसंच आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वर्किंग प्लॅन नुसार पण तसं आहे. आणि त्या ठिकाणी आपण कुठली परवानगी आम्हाला दाखवा, ती परवानगी तुमची मला पाठवा, नाही तर व्हॉट्सअपला पाठवतो मी आपल्याला. आणि हे झाडं आपण काढून आपण त्याच ठिकाणी चांगले झाडं लावण्याचं सगळं. पण 2 मिनिटं ऐका, 20-20 वर्षाची झाडं तुम्ही काढताय. ऐका 1 मिनिटं, मोकळ्या जागेमध्ये दुसरीकडे भरपूर जागा आहे तुमच्याकडे, तिथं लावा ना. ही आहे ती झाडं कशाला काढता? पर्यावरणाचं नुकसान नाही का याच्यामुळं? मला सांगा तुम्ही. पर्यावरणाचं नुकसान सर, आपण तिथे फक्त देशी झाडं कॉन्झर्व करू. तुम्ही जर नीट व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तिथं जे काही मोहाचे झाडं आहे किंवा लिंबाचे झाडं आहे किंवा काशीचे झाडं आहे ते आहे तसे कॉन्झर्व करतो आपण. फक्त तिथं ग्लेरिसिडिया आणि जे काही काटेरी झुडपं आहे, घायपात आहे, ते काढून आपण त्याच्या जागी रिप्लेस करतोय. तुम्ही कुठला पण प्लॅन समजून घ्या. प्लॅन मध्ये असं आहे, जर समजा 100% पैकी आपण तिथं 40% फळ झाडं लावणार आहे आणि 60% आपण आणि त्याला पाण्याची पण सोय करणार आहे. आणि आमचं म्हणणं काय आहे, आमचं म्हणणं हे जर
जर फक्त झाडं काढून ते जर तसेच एरिया जर सोडून देणार असतो तर मग पर्यावरणाची हानी झाली असती. पण आपण पर्यावरण कॉन्झर्वेशन साठी प्रयत्न करत. माझं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं आहे, मी काय हे बघा, मी काय बिना अभ्यासाचं बोलत नाही. अहो ऐका ना जरा, आता मला बोलून देणार आहे का नाही तुम्ही? माझं म्हणणं काय, हे जर लवकरच जर तुम्ही केलं असतं, हे लवकर जर ही झाडं मोठी होण्याच्या आधी जर लहान असताना जर काढून ही झाडं लावली असती तर आमचं काही म्हणणं नव्हतं. पण एवढी मोठी झाडं झाल्यानंतर आज त्याची खोडं जर पाहिली तर केवढी मोठी मोठी खोडं आहेत. मला सांगा, हे पर्यावरणाची हानी नाही का? तुम्ही मान्य करत नाही या गोष्टी. सर पर्यावरणाची तुम्ही हे बघा, ही झाडं ऐका, ही झाडं कामाची नाहीत. ही झाडं जर लहान छोटी होती तेव्हा काढली असती आणि त्याच्या जागेवर दुसरी झाडं लावली असती, आमचं काहीच म्हणणं नव्हतं. पण तुम्ही एवढ्या वर्षांनी ती झाडं जर तोडत असाल तर त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेणारच ना. सर आपल्या घरापाशी जर एक 5-10 झाडं असेल आणि त्याच्यातलं जर एखादं झाड पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं नसेल किंवा त्या झाडापासून आपल्याला माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जर लवकर हे बघा आम्हाला पण माहिती आहे, मी शेतकरी, मला माहिती आहे. छोटं असतानाच जर तुम्ही काढलं असतं दुसरं झाड लावलं असतं आमचं काही म्हणणं नव्हतं. पण एवढी मोठी झालेली झाडं तुम्ही आज तोडताय, याला आमचं ऑब्जेक्शन आहे. नाही, पण आपण पर्यावरणाच्या दृष्टीचा विचार करून आपण ऑब्जेक्शन न ठेवता आपण पण आलं पाहिजे सोबत आमच्या. उलट आम्हाला आहे ना, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुम्ही चांगलं करा. हे बघा, तुम्ही असं पद्धतीनं जर वृक्ष तोड करणार असाल, मोठी झाडं तोडणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही. आणि तुम्ही चांगलं काही करत असाल तर नक्की आम्ही तुमचं स्वागत करू. आम्ही तुमच्या बरोबर 100% आहे. आम्ही सुद्धा हे बघा, मी माझ्या वाढदिवसाला मी माझ्याही कार्यकर्त्यांना सांगितलं का जेवढी वृक्ष लागवड करता येईल तेवढी करा. तुमच्याच वन खात्याच्या काही लोकांनी झाडं पण आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचं स्वागतच आहे. त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. पण तुम्ही आहे ती झाडं तोडू नका, ती भले कुठलीही असो. हे बघा, आज प्रत्येक झाडापासून पर्यावरणाचं रक्षण होतंय आणि एक झाड महत्वाचं आहे, हेही पहिलं समजून घ्या. आणि माझं म्हणणं एवढंच आहे का तुमचं जर म्हणणं असं आहे तर ही झाडं लवकर तुम्ही लहान असताना काढली असती, चांगली झाडं दुसरी लावली असती, आमचं काही म्हणणं नव्हतं. पण एवढी मोठी झाडं जर तोडत, रस्त्याच्या कडेला आहे, सगळीकडे लोक जाणारी येणारी पाहत आहेत, याची बोंबाबोंब होते सगळी. असं काय करताय? सगळ्या गोष्टी माझं एक उणीव जाणवली याच्यामध्ये. हे काढण्याच्या अगोदर मी एक पत्रकार बांधवांना घेऊन एक त्याची बातमी करून एक हा, मग तुम्ही अचानक सुरुवात केली. तुम्ही लोकांना पहिले हे समजून सांगितलं पाहिजे होतं. तुम्ही मागच्या वर्षी पण वाणी साहेब पण आले होते. मागच्या वर्षी आपल्याकडं जे काही नारायणगावला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 100 बेड्स हॉस्पिटलचं जे काही बांधकाम चालू होतं आणि त्याची जी माती निघली होती त्याला वाणी साहेब पण विटनेस आहे. तिथून ती माती उचलून आपण सगळी खारका एरियात टाकून तिथं झाडं लावण्याचा संकल्प आपण मागच्या वर्षीच केला होता. जे तुम्ही एक झालं उशीर त्याच्यामध्ये की आपल्याला एखादी संस्था लावून व्यवस्थित आपल्याला पुढे फॉलोअप नाही झाले, मग ते राहिलं. पण आता आपलं म्हणणं ते बरोबर आहे की लहान असताना झाडं काढले पाहिजे. पण आता जे झाडं पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा आपल्या कॉन्झर्वेशन दृष्टीने योग्य आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तिथं खाली कुठेही गवताच्या काडी दिसणार नाही सर. मग ह्या सगळ्यांचा विचार करून आपण ते आहे तसं कॉन्झर्व करण्यापेक्षा आपण त्याच्या जागी रिप्लेस करून चांगले झाडं लावले पाहिजे. आणि जर समजा ते जर फेल जात असेल तर त्याची सगळी जबाबदारी मी पण फेल जाऊन देणार नाही, एवढं माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही पण चांगल्या कामाला सपोर्ट केलेला आहे. तर ह्या मी काय म्हणतो, आमचा नेहमीच चांगल्या कामासाठी सपोर्ट आहे. तुम्ही जर आता काय होतं, जे समजा आता एखाद्या ठिकाणी जे झालेले झाडं लावलेले असतील आणि त्या ठिकाणी आपण मग काही मस्त ठेवायचे का? मला अजून एक आपल्या माध्यमातून हे सांगायचंय, तर शिवनेरी किल्ल्याकडे जाताना देखील आपल्या रस्त्याच्या दुतर्फा ही गिरीपुष्प हीच प्रजाती लावलेली आहे आणि आपण ते फक्त मग मोठे झाले म्हणून तसेच ठेवायला पाहिजे का? नाही. तर माझा विचार तिथं पण आहे की आपण तिथं पण मोठमोठे झाडं लावून आपण, आमचं तर तेच म्हणणं आहे. तिथंही पण एक मिनिट अहो, तुम्ही लावतानाच पहिलं जरा झाडांची चॉईस तुम्ही करा ना. आता शेवटी तो तुमचा अधिकार आहे ना. मला काय म्हणायचं, तुम्हाला कोणती चांगले कोणते वाईट हे तुम्हीच ठरवणार, तुम्हीच लावणार, तुम्हीच तोडणार, ही कुठली पद्धत आहे? हे नाही मला मान्य. हे बघा, तुम्हीच लावायची, तुम्हीच मोठी करायची आणि तुम्हीच परत तोडायची, ही कुठली पद्धत आहे? मला हे मान्य नाही. तुम्ही लावतानाच पहिलं तुम्हाला कोणतं चांगलं आहे, कोणतं योग्य वाटतं ते लावा ना. आमचं काही म्हणणं नाहीये. आम्ही तुम्हाला काही त्यावेळेला अडवायला आलो काही करायला, असं नाही. तुम्ही आता हे सगळं झाल्यावर मग आता परत असं करणार, आता तिकडे पण तेच म्हणता तुम्ही. ही लावलीच कशाला ना पहिलीच.
सर ते लावलेलं नाही, ते आलेले आहेत त्या टायमिंगला. तुमच्या त्याचं लोकांना तुम्हाला सांगतो, आपण एखाद्या झाडाला याची काठी जरी काढली आणि एखाद्या झाडाला आपण त्याचे वाढत सपोर्ट गेलं. म्हणून जरी खोसले तिथं, तर त्याला नंतर फुटे फुटतात आणि त्याचं झाड रूपांतर होतं. तुम्ही एखादं आंब्याचं झाड लावलं, त्याला ह्या जर गिरीपुष्प झाडाची जर काठी सपोर्ट म्हणून जर लावली तर ते आंब्याचं झाड मरतं आणि गिरीपुष्पाचं झाड फुटतं. तुमचा staff त्याचं मध्ये हे वन सगळं खाते हे आहे. मग ह्या अशा प्रकारचे जे काही काही झाड आणले तिथं जे जैन कॉलेजच्या समोर आता आहे, कुठेही आपण झाड लावलेलं नाही. हे बघा सर, तिथलं जर सगळं बघितलं तुम्ही पुढं लांब लांब त्यांचं ठिकाणी ऐकून सगळे एकदम आहेत. खरं ना. आणि अहो तुम्ही मला एक सांगा, तुम्ही म्हणताय आम्ही लावली नाही, एका बाजूने तुम्ही सांगताय आम्हीच लावली आणि तुम्ही परत म्हणताय आम्ही लावली नाही. ही कुठली पद्धत आहे? सर हे बघा, माझं बोलण्याचा असा अर्थ काढू नका. आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी एरिया आहे, काही ठिकाणी ते लावलेले आहेत आणि काही ठिकाणी लावलेले नाहीत. ते पण क्लिअर करतो. बरं मी म्हणतो आहे. ही तर आपाप उगवलीत का लावलेली आहेत? ते आता ऑटोमॅटिकच ते काही काही आले. तुमच्या staff मध्ये लावले. अहो काय सांगताय? हे बघा साहेब, ते कुठे एका लाईनीत दिसत नाही, ते कुठे मुळे असे आलेले आहेत. मध्ये सिसो आहे, मध्ये काही हा. ठिकाणी बाकी. बरं आता तुम्ही एक शब्द म्हणले काही ठिकाणी आम्ही लावलेली आहेत, मग का लावली ती आता उद्या त्यांच्या मुळावर येणार तुम्ही एवढी मोठी होऊन. ते 1980, 85 ते 90च्या काळात लावले. अहो कोणी लावू द्या, त्यावेळेच्या लोकांना काय डोकं नव्हतं का मग? नाही होतं. हे बघा, त्याचा आपल्याला फायदाच झाला म्हणता येईल. त्याचा फायदा हा बघा, मुद्दा हाच आहे. मगापासून एवढा वेळ आपल्याला किती चर्चा केली तर मुद्दा एकच आहे, एका वाक्यात सांगतो. पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, झाडं लावा झाडं जगवा हा मंत्र आपण जगाला देतोय. आणि तुम्ही मात्र वृक्ष तोड करत असेल, झाडं तोड करत असेल तर ते आम्ही नाही सहन करणार. मग ते कोणतंही झाड असू द्या. बघा इथं एक मला सांगा एका वाक्यात, ह्या झाडांपासून पर्यावरणाचं रक्षण होत नाही का? जर होत असतं सर, मी ती तोडली नसती, काढली नसती. म्हणजे ही अजिबात पर्यावरणाच्या लायकीची झाडं नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? माझं स्पष्ट म्हणणं आहे तसं, आणि त्याच्याविषयी मी त्याच्याविषयी ठाम आहे, कारण तेवढा अभ्यास आहे त्या झाडांविषयी. ही झाडं आणि पर्यावरणाला घातक तुम्ही आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण विचारू शकता. याच्यामुळं पाऊस पडत नाही, याच्यामुळं ऑक्सिजन मिळत नाही, याच्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? आपण फक्त ऑक्सिजनच्या दृष्टीने विचार करून जमणार नाही. आपल्याला ऑक्सिजन सोबत आता काय व तुमची व्याख्या काय, मला तेच काय कळलं झाले. चव्हाण साहेब ऐका ना, तुमच्या चव्हाण साहेब. सोयीप्रमाणे नका भूमिका हो, घेऊ चव्हाण तुमच्या. साहेब. ते नाही जमणार. पुढे चव्हाण साहेब ऐका ना. वाणी साहेब ऐका. चव्हाण हा. साहेब पुढे काय करणार सांगा. वाणी हा. साहेब पुढे काय तुमचं करणार? मत आहे? पुढं तिथं 100% आपण जे काही झाडं लावणार आहे, 1111 झाडाचं हेक्टरी मॉडेल निवडलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जो पलीकडला पाझर तलाव आहे त्या ठिकाणी बोरवेल घेऊन तिथून आपण त्याची पाण्याची 100 कोणती पाण्याची सोय करणार आहे. प्लस प्रत्येक झाडाला 1000 झाडांना मागे एक माणूस किती ठेवणार किती आहे. एरिया आहे हा सगळा? एरिया किती आहे? हा जवळपास 6.5 हेक्टर एरिया आहे सगळा टोटल. 6.5 हेक्टर. आणि त्याच्यामधली जे काही किती झाडं लावणार आहे तुम्ही त्याच्यात? हे बघा, 1111 झाडं 1 हेक्टरी म्हणजे 6,500 ते 7,000 झाडं लागतील. त्याच्यातले 40% झाडं हे फळ झाडं लागतील. त्याच्यातले 60% झाडं हे देशी झाडं लागतील. म्हणजे सगळे फक्त देशी तुम्ही असतील. एक मिनिट, ग्लेरिसिडिया ही नाव, हे झाड आहे ना ते, ही वनस्पती आहे ती, हा गिरीपुष्प म्हणतात काढणार आपण साहेब तिथं. तो काढणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये अजून झाडं तुम्ही लावणार आहेत तिथं. लावणार आहे बरं का सर. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे सगळे माणसं तिथं संगोपन करतील, झाड आणि झाड जगवतील. हा माझा शब्द राहील. आणि आपण तुम्हाला पुढल्या वर्षी असं दिसून येईल का आपण चांगला डिसिजन घेतला की ते आपण काढले आणि ठीक आहे. त्याच्याऐवजी चव्हाण साहेब, biodiversity चा आपण साहेब. विचार केला. चव्हाण साहेब अजून एक असा मुद्दा, इतर ठिकाणी जर तुम्ही असे झाडं काढणार असाल तर त्या परिसरातील लोकांना अगोदर जागृत करा. नाही, Yes, लोकांचा sir. गैरसमज होणार नाही. सगळ्यांचे 3 दिवसापासून 4 दिवसापासून फोन चालू आहे, ती जागरूकता नाही त्या बघा हे बघा, त्याच्या अगोदर आता अहो ऐका चव्हाण साहेब, काय होतं रस्त्याच्या कडेला आहे, हा जुन्नर नारंगाव हायवे आहे, या रस्त्याच्या कडेला जन्मभूमी आहे. शिवजन्मभूमी हे रस्त्याच्या कडेनं प्रत्येक माणूस पाहतोय तुमचा हा प्रकार. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये चर्चा आहे. पाऊस नाही एकतर. हे बघा, हे काय अवघच हाऊस म्हणून नाही मी एवढ्या लांबून इथं आलो. माझं म्हणणं काय आहे, वाणी साहेबांचं तेच म्हणणं आलं का तुम्हाला ज्या ज्या एरियामध्ये असे अनावश्यक किंवा रायवळ झाडं काढायचेत काय की रविवार नाही काढत सर आपण. जे काय असेल ते वाटतं. जे काय तुमचं काय असेल ते तुमच्या हिशोबाने, पण त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जागृत करा, अगोदर माहिती द्या आणि त्यानंतर तेवढे बाबा ही अनावश्यक झाडं आम्ही काही काढणार आहे, फ्लेक्स लावा. तिथं नवीन झाडं आम्ही लावणार आहे, असे लोकांमध्ये पण म्हणजे लोकांमध्ये कन्फ्युजन राहणार नाही. नाही त्याच्यात एक आपण हे करू आपल्या माध्यमातून पण लोकांपर्यंत. आमचं म्हणणं शेवटला एकच आहे चव्हाण साहेब, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. आणि तुम्हाला पर्यावरण तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आणि ही पहिली जबाबदारी तुमची आहे. आणि नेमलेलं आहे शासनाने हा आणि त्याच्यामध्ये आमची जबाबदारी आहे आणि निश्चितपणे 100% जबाबदारी निभावूच आम्ही. आणि उलट हे जर काढून याच्या जागी जर आणि हेही सांगतो आम्ही सुद्धा
ऐका आम्ही सुद्धा मनावर घेतलंय, आम्हालाही रोपं वगैरे लागली तर सहकार्य करा. आम्ही पण मनावर घेतलंय मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही जिथं जिथं लोकांना गरज लागेल झाडं लावा. इथून पुढच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळणार नाही, ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, पाऊस पडणार नाही वेळेमध्ये. आपल्याला सगळ्यांना जगायचं असेल तर झाडं लावा आणि झाडं जगवा, याच्याशिवाय पर्याय नाही. जून संपलं तरी हा, आणि सूर्य आता जून संपत आलाय तरी आग ओकतोय, प्रचंड उष्णता आहे. आता सुद्धा उन्हामध्ये उभं राहत नाही, एवढी भयानक उष्णता आहे. अहो इथं राहणार नाही, सगळं वाट लागेल सगळ्याची. नाही सर, एक असं काय समजू नका, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दखल घेऊ. तुम्ही पण एक आणि आम्ही पण आहे ना, आम्ही तुमच्या बरोबर नक्की आहे. हे बघा, चांगल्या गोष्टीचं नेहमी स्वागत केलंय आम्ही तुमच्या बरोबर आहोत. माझ्याकडे भरपूर एरिया आहे. मी बाहेर पण दुसरीकडले एरिया देऊ शकलो असतो, पण मी जाणीवपूर्वक रस्त्याच्या साईडचा का घेतला? जर इथं आपल्याला बदल दिसलं तर आपल्याला या संस्थेला अजून जागा देऊन आपण त्यांच्याकडून चांगलं तिथं कॉन्ट्रॅक्शन अगोदर वाढवू दर्शनी शकतो. भागात एक फ्लेक्स लावायचा साहेब. अहो एखादा आणि फ्लेक्स, एक लावून थोडीशी टाकू. जागृती एक केली फ्लेक्स असती. लावून टाकी. एक फ्लेक्स काय होतं, लोकांचा संभ्रम झालाय, लोकांचा गैरसमज झालाय. एकतर आता वातावरण अशा पद्धतीचं आहे, काय झालंय, सगळी वाट लागलेली आहे. लाकडांचं काय करणार? आता हे लाकडांचं काय करणार? ह्या लाकडांचं सर आपण त्याचा एक लॉट लावून घेऊ व्यवस्थित. त्याचा आपण हे करू, जे काही त्याच्यातून जो काय विकल्यानंतर जे काही पैसे येतील तर आपण शासकीय तिजोरीत आपण भरून टाकतो नेहमीप्रमाणे महसूल yes, म्हणून. yes. असे Okay. आपल्याकडे कॉन्झर्वेशनसाठी अशा दोन गोष्टी तुमच्या असतात. चांगल्या एक आपण- कार्याला धन्यवाद. हा. हा? तुमच्या चालेल, चांगल्या आपण कार्याला नक्की करू. धन्यवाद. चांगल्या गोष्टीला आमच्या शुभेच्छाच आहे. सपोर्ट राहू द्या आणि झाडं लावण्याच्या बाबत मी तुम्हाला नक्कीच आमंत्रण देतो. चुकीच्या तुम्ही गोष्टीवर पण आवाज नक्की घ्या. उठवेल. चांगल्या कामाला शुभेच्छा. येस चांगलंच काम करतो, फक्त तुम्ही कायम सोबत राहा. असं म्हणून आम्ही आहे ना, चांगल्या गोष्टीला नक्की सोबत आहे, पण चुकीच्या गोष्टीला विरोध राहणार आमचा. आणि ह्या गोष्टीमध्ये डिसिजन काय असंच एका दिवसात घेतलेला नाही, तो त्याच्यावर विचारपूर्वक प्रत्येक जनजागृती, site समुद्र फिरून दर्शनी लोकांना भागात जाणीव करून द्यावं या गोष्टीची. तुमची एक चूक आहे, मान्य करा तुम्ही. तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता, लोकांना विश्वासात न घेता अचानक केलेला प्रकार आहे हा. तिथल्या सरपंचांना पण त्यांना घेतलं विचारलं होतं. की सरपंच अहो, एखादा फ्लेक्स लावा. फ्लेक्स लावला असता तर हे बघा, सरपंचांना घेतलं म्हणजे विषय संपला असं नाही. हे बघा, आम्हाला पण पर्यावरणाची, आम्ही समाजामध्ये काम करतो, सामाजिक काम करतो, आम्हाला पण वाटतं ना, एवढ्या लांबून आम्ही कशासाठी आलो मग? सर आपण समाजासाठी काम करतात आणि आम्ही पण समाजासाठीच काम करतो. आणि सर, आमचं तुम्हाला पण पगार काम चालू प्रत्येक आहे, गोष्ट आम्ही भूमिका- समाजसेवा आम्ही घर जाळून कोळशाचं दुकान चालवतोय, हे माहिती का? समस्या नाही. हे छातीला बिल आहे 5 रुपयाचा, तो विकत घेऊन लावतो आम्ही. आम्हाला काही नाही मिळत तिथं, चॉकलेट देत नाही फुकट कोण. साहेब, धन्यवाद संपर्क साधल्याबद्दल. धन्यवाद. आपण किती पण बोलतो आपलं संपायच नाही. चालेल, ओके. Thank you, sir. ओके धन्यवाद. आता चव्हाण साहेब असं म्हणाले की बाबा ही झाडं इथं जी आम्ही तोडतोय ही पर्यावरणाला प्रत्यक्षपणे, मानवाला किंवा पक्ष्यांना पण उपयुक्त नाहीत. तोडताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा गैरसमज होणं साहजिक आहे. किमान यांनी दर्शनी भागामध्ये फ्लेक्स लावायला पाहिजे होता. आता तुम्ही काय सूचना कराल? नाही, याच्याबाबत मी तेच आत्ता त्यांच्याशी बोललो की तुम्ही लोकांना जागृत केलं पाहिजे. हा नारंगाव जुन्नर रस्ता आहे, शिवजन्मभूमीकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी लोकांच्या समोर दिसतंय की झाडं तोड चालू आहे, पण लोकांचा संभ्रम 100% होणार की बाबा हे वृक्षतोड कशासाठी चालू आहे, का चालू आहे, आणि मग पर्यावरण वाचवा हा संदेश आपण दुनियाला देतोय आणि इथं तर झाडं तोडायचा कार्यक्रम चाललाय. पण लोकांना जागृत होण्याच्या दृष्टीनं एखादा फ्लेक्स लावणं गरजेचं होतं. लोकांमध्ये जागृती करणं हे देखील वन खात्याचं काम आहे. आणि या पुढच्या काळामध्ये अशी चूक करू नये. अशी चूक यांनी करू नये. आणि चांगल्या गोष्टीला आमचा नेहमी सहकार्य आहे. चुकीच्या गोष्टी जर झाल्या तर मग त्याच्या विरोधात निश्चितपणानं आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दर्शनी भागामध्ये आता फ्लेक्स लावला जाईल. हो सर, उद्या त्या दर्शनी भागामध्ये ही जे काम चाललंय, कोणती संस्था करणार आहे आणि काय करणार आहे याच्याबाबत वरिष्ठांनी सांगितल्या पद्धतीने मी उद्या सकाळी बोर्ड लावणार आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.